तर विद्यार्थ्यांनो, आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिववंदनेच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आज पाहणार आहोत. तर आधी कार्यक्रमाची सुरुवात. ज्यांचे नाव घेताच अंगावर शहारे येतात, ज्यांच्या विचारांनी आजही रक्त सळसळते, अशा रयतेच्या राजाला वंदन करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. आता नंतर चारोडी म्हणायची परत. मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही. अन्यायापुढे हा सह्याद्री कधी झुकणार नाही. नसानसात भिनलय रक्त शिवछत्रपतींचे, हा भगवा ध्वज कधी झुकणार नाही. नंतर आता दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजनसाठी कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या दैवताच्या प्रतिमेला अभिवादन करून करूया. मी सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे. नंतर धन्यवाद सर असं म्हणायचं आहे. नंतर घोषणा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा विद्यार्थी म्हणतील जोरात. नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मावळ्यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी बोलवायचा आहे. भाषणासाठी निमंत्रण. आता आपण भाषणांसाठी निमंत्रण देऊयात. आता आपल्या शाळेतील काही छोटे मावळे महाराजांच्या शौर्याचा इतिहास त्यांच्या शब्दात मांडतील. चला तर पाहूया. आता वक्त्यांसाठी चारोड्या या ठिकाणी म्हणायच्या. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन, अशा मोठ्याने चारोड्या म्हणायच्या आहेत. आता पोवाडा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे. महाराजांचा इतिहास केवळ भाषणातून नाही तर शाहिरीतून अधिक खुलतो. आता आपण अधिक ऐकणार आहोत एक जोमदार पोवाडा. तर विद्यार्थी पोवाडा सादर करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. महाराजांचे राज्य हे केवळ तलवारीचे राज्य नव्हते, ते तर रयतेचे राज्य होते. त्यांच्या राज्यात स्त्रियांचा आदर केला जाई आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही कुणी हात लावू शकत नव्हते, असे महाराजांचे राज्य होते. त्यानंतर शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन आपण करायचं आहे. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आणि त्या सर्वांचे उपस्थित शिवभक्तांचे मी आज मनापासून आभार मानते. आणि